नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज एक नवी आणि महत्त्वाची अपडेट घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत। बघा, कृषी सेवक परीक्षा यासाठीचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि लवकरच ही जी जाहिरात आहे तर ती येणार आहे। ती कधी येणार आहे, त्याचं सिलेबस काय आहे, पात्रता काय आहे, वेतन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, वन बाय वन या ठिकाणी बघणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायचा आहे। या ठिकाणी मी महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे। तर बघा, लक्षात घ्या, कृषी सेवकासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गृह अकॅडमी मार्फत आपण काय केलेलं आहे, बॅच लॉन्च केलेली आहे। तर लक्षात घ्या, कृषी सेवक ही जी परीक्षा आहे 2025 ची जे की होऊ घातलेली आहे, हिचा अतिशय महत्त्वाचा घटक तांत्रिक घटक, जवळपास 60 प्रश्न आणि 120 मार्कासाठीचा अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो सुद्धा आपण प्रॉपरली या ठिकाणी काय करत आहे, रेकॉर्ड करत आहे। सामान्य ज्ञान घटक आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, त्याच्यानंतर तुमचा बुद्धिमत्ता आहे। बघा, आपल्या सिलेबस मध्ये या ठिकाणी गणित मेन्शन केलेलं नाहीये, काय आहे, बुद्धिमत्ता आहे। तर या सगळ्या घटकाची आपण छानपैकी बॅच रेकॉर्ड केलेली आहे। ती बॅच सुद्धा आपण आजच लॉन्च केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला जायचं आहे, त्या ठिकाणी ऍपची आपण लिंक दिलेली आहे। बघा, नामांकित फॅकल्टी आहे, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न नुसार शिकवणी आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत। महत्वाची जी अपडेट आहे, तर बघा, आज 29/9/2025 रोजी अपडेट आलेली आहे। यामध्ये बघा, 2025-26 साठी, कधी, आता या वर्षासाठी काय होणार आहे, मागणी पत्र 2 दिवसात या कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। महत्वाचं नोटिफिकेशन आहे, म्हणजे ज्या वेळेस आपण बघा आता अभ्यास करत आहोत आणि आपल्याला एक आशेचा किरण या ठिकाणी म्हणजे आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। तर 2 दिवसामध्ये हे मागणी पत्र जाणार आणि तुमच्या सर्वांच्या साठी महत्वाची बाब म्हणजे जवळपास 2,500 ते 3,000 जागांसाठी हे मागणी पत्र जाणार आहे। जे कृषी पदवीधारक आहे, जे कृषी पदविका धारक आहे, म्हणजे ज्यांची डिग्री आहे, ज्यांचा डिप्लोमा आहे, यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। कृषी सेवक अतिशय महत्वाचं हे पद आहे, त्याची अपडेट आहे। त्यामुळे आता थांबायचं नाहीये, सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे। आपल्याला ऍज युजल माहिती आहे, कृषी सेवक जेव्हा असतो तर 3 वर्ष आपल्याला 16,000 हे बेसिक पे आपल्याला दिलं जातं। त्यानंतर काय होणार आहोत आपण, कृषी सहाय्यक, त्यावेळेस आपल्याला जो पे मॅट्रिक्स आहे तो वेगळ्या टाईपचा आहे। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत। नंतर बघा की ऍक्च्युअल ही परीक्षा होणार कशी, कोणता कोणता यामध्ये अभ्यासक्रम आहे। तर महत्वाचं बघा, यामध्ये मराठी घटक आहे, 20 प्रश्न आहे आणि एकूण गुण सुद्धा किती आहेत, 20 आहे। नंतर बघा, इंग्रजी आहे, 20 क्वेश्चन्स आहे आणि या ठिकाणी मार्क्स सुद्धा 20 आहे। सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी सेम 20 क्वेश्चन 20 मार्क्स। पण अतिशय महत्वाचा घटक जे की आपण आपल्या पदविकेला असताना किंवा आपल्या पदवीला असताना आपण अभ्यासलेला आहे, आपला हँड विषय आहे, तो आहे कृषी घटक। त्याचे जे क्वेश्चन्स आहे तर ते आहे 60 आणि एकूण मार्क आहेत 120। हे जे 120 मार्क्स आहे तर आपल्या याच्यामध्ये महत्वाचा क्रुशियल रोल प्ले करणार आहे, हे पण आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे। बघा, 140 क्वेश्चन्स आहे आणि 200 मार्क्स आहेत। तर या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। आता वेळ आलेली आहे अभ्यासाला सुरुवात करायची आणि जर अभ्यासाला सुरुवात केलीच असेल तर आपण गृह अकॅडमीची आजच आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे। सर्वांनी बॅच घ्यायची आहे। जो सिलेबस आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, जो सिलेबस आहे, सिलेबस खूप जास्त व्हास्ट आहे। जसं जर एखाद्या विद्यार्थ्यानं जर बघितलं की हे तर मी माझ्या पदविकेच्या 2 वर्षाला सगळं शिकलेलो आहे, एवढा मोठा सिलेबस आहे। एखादा विद्यार्थी म्हणेल मी ग्रॅज्युएशनला हे सगळं शिकलेलो आहे, एवढा मोठा सिलेबस आहे। तर सिलेबसचा जो व्हिडिओ आहे तो आपण उद्या रेकॉर्ड करतोय। सिलेबस आपण ऑलरेडी आपल्या ऍपमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे। सर्वांनी ऍप डाउनलोड करायचंय आणि तो जो सिलेबस आहे तो सिलेबस एकदा आवर्जून बघायचा आहे की कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे। तर बघा, ही महत्वाची अपडेट होती आणि हीच सांगायची होती, जेणेकरून आपले जे कृषी धारक विद्यार्थी आहेत यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये नक्कीच 2 पावलं काय राहायचं, आपल्याला पुढे राहायचं आहे। तर थांबूया या ठिकाणी। उद्या आपण पुन्हा एकदा नवा व्हिडिओ घेऊन येतोय, तो आहे अभ्यासक्रम या घटकावर। धन्यवाद।